तर अशा प्रकारे आपण प्लॅटफॉर्मचं तिकीट काढून काशी रेल्वे स्टेशनवरती एंट्री मिळवली। आपल्या शेजारून एक मालगाडी जाते, तुम्ही पाहू शकता प्लॅटफॉर्मला चिटकून जाते ती। पण एक घोटाळा झाला, आपल्याला पाहिजे होतं एक पाणी बॉटल जेणेकरून आपण पाणी पिऊ शकू। आणि मी त्यांना एक गोष्ट विचारली की बाबा मला ह्या नदीच्या पुलावरून जायचं आहे। एकच मिनटं, मला थोडा कॅमेरा नीट करू द्या। बापरे, एवढा काळा आहे मी। तर मी त्यांना विचारलं की बाबा मला आता या नदीच्या पुलावरून जायचं आहे, तर त्यासाठी पुढल्या स्टेशनचं तिकीट द्या। ते म्हणले की पुढल्या स्टेशनचं काही तिकीट नाही भेटू शकत, कारण ते टेक्निकल हॉल्ट आहे, तिथलं तिकीट नसतं भेटत। मग मी त्यांना म्हणलं की त्याच्या पुढच्या स्टेशनचं द्या। ते म्हणले मुघलसराय रेल्वे स्टेशनचं जायला लागेल, जायला 1 तास, यायला 1 तास। नाही, एवढा वेळ तर निश्चितच नाही आहे माझ्याकडं, इतका वेळ मी देऊ पण नाही शकत। त्याच्यामुळे म्हणलं की चला एक काशी स्टेशनवरतीच आपण एक चक्कर मारूया। तर आता मी आलो आहे मधल्या दादरवरती, मी पलीकडच्या बाजूला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पुलावर पण जायचा प्रयत्न करूया। प्लॅटफॉर्म तिकीट आता ह्याच्यासाठी काढलं, एवढ्यासाठी की जेणेकरून परत इथं माघारी आलो तर आपण सेफ असावा। कारण ते म्हणतात ना, दिवस वाईट असले म्हणजे उंटा बसलं तरी कुत्रं चावतं, आपल्याला ते कुत्रं नाही चावून घ्यायचं आहे। फिरायला आलो आहे, फिरायचं आहे, मजा घ्यायची आणि त्या पुलावर मला जायचंच आहे। ही माझी काल रात्री रिक्षात बसल्यापासूनची माझी इच्छा होती। बघूया काय होतं ते। बनारस असे काही नजारे पाहिल्यानंतर वाटतं की स्टेशन जरा मोठं आहे। ही ट्रेन मला यायच्या आधीपासून उभी होती, ती आली तशी चालली, त्याला काही त्यांनी थांबवून घेतलंच नाही। तर बी बाबा आपला वाजवत चालला आहे मस्तपैकी, आणि तो त्याचं इंजिन गेलं बघा समोर त्या पुलावरती। आता जरा जवळून जाऊन बघूया अजून काय काय डिटेल्स आपल्याला कॅप्चर करता येते। ते जमलं तर थोडंसं पुलावर चढून बघूया। तर मित्रांनो, बऱ्याच परिश्रमानंतर काशी रेल्वे स्टेशनवरच्या आपण ह्या इथल्या बाजूला तुम्ही बोर्ड बघू शकता, गंगा नदी, गंगा रिवर, आणि इकडच्या बाजूने हेल उद्यान, मालवीय पूल, काशी उत्तर रेल्वे असं लिहिलेलं आहे। म्हणजे इथं एका काकांना विचारलं तर ते म्हणले की